उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कृष्णेचं पाणी येत असताना उपसा क्रमांक 1 आणि उपसा क्रमांक 2 या दोन लिफ्ट इरिगेशन स्कीम ची गती मागच्या काळात जवळपास मंदावलेली होती आणि असं लक्षात आलं होतं की यातले बरीचशी कामं ही अर्धवट आणि सिक्वेन्सने केलेली नाहीत. त्यामुळं उस्मानाबादपर्यंत पाणी येण्यात अनेक अडचणी होत्या. त्याचा आढावा मागच्या काही महिन्यात मी स्वतः घेतला आणि विशेष बाब म्हणून प्राधान्य म्हणून या दोन्ही प्रकल्पांना गती देण्याचं काम केलेलं आहे. आज आपल्याला विशेषतः या उपसा सिंचन योजनेमध्ये उपसा सिंचन योजना 1 आणि सीना कोळेगाव ते दुधाळवाडी यासाठी जवळपास 1042 कोटीच्या मान्यतेमुळं जवळपास 13,848 हेक्टर आणि योजना 2 मध्ये घाटणे ते रामदरा कामाची किंमत 477 कोटीहून 8,973 हेक्टर या दोन प्रकल्प जे म्हणजे उरलेली कामं होती त्यांना 21 जानेवारी 2021ला आपण मान्यता दिलेली आहे. पुढच्या कामांची गती देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचे आवश्यकता त्याच्यावरचे संस्कारही करण्यात आलेले आहेत आणि आता याचं टेंडर काढण्याच्यासाठी इथं काल मी या संबंधात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली. त्यावेळी इथले सुपरिटेंडेंट इंजिनियर मुंबईत जाऊन मुक्काम करतील आणि त्याचा पाठपुरावा करून 1-2 आठवड्यात याचं टेंडर काढून पुढच्या कामाला गती द्यायचा असं निर्णय आम्ही करतोय. करत असताना उस्मानाबाद जिल्ह्याने बरेच वर्ष याची वाट बघितलेली आहे. त्यामुळं टाईम बाउंड प्रोग्राम होण्यासाठी CPM पर्ट चार्ट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत जेणेकरून त्याप्रमाणेच हे काम होईल आणि यावर्षी या प्रकल्पाला जवळपास 1015 कोटी रुपयाची तरतूद या दोन्ही प्रकल्पाला टनेलला असे जेऊरच्या टनेलला सगळ्यांना मिळून केलेली आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जलसंपदा विभागाच्या मार्फत आम्ही प्रयत्न करतोय. विश्वास हा आहे की जून 2023 पर्यंत या दोन्ही प्रकल्पांना आम्ही पूर्ण करू शकू. प्रमुख उपसा सिंचन क्रमांक योजना 1 जी आहे भूमपरांडा वाशी कळंब उस्मानाबाद आणि दुसरी जी आहे ती तुळजापूर लोहारा उमरगा या जवळपास 8 तालुक्यांना हे पाणी जाईल. काही ठिकाणी जास्त पाणी जाते नाही जिथं जसं जमीन तसं पूर्वीपासून डिझाईन जी केलेली आहे त्याप्रमाणे काही ठिकाणी एकदा या उंच स्तरावर उस्मानाबाद जिल्ह्यात पाणी फिरलं तर मला विश्वास आहे की अप्रत्यक्ष सिंचन देखील याच्यापेक्षा कितीतरी मोठं वाढेल आणि जवळपास 25,798 हेक्टर जमिनीला या दोन्ही प्रकल्पातून पाणी मिळणार आहे आणि जवळपास 5.32 TMCचं पाणी या ठिकाणी आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. त्याचा विनियोग चालू होईल. आपण बरेच दिवसापासून हे ऐकतोय पण काल बराच काळ मीटिंग झाली आणि त्यात आम्ही निश्चित केलं विशेषतः सगळ्या इरिगेशनचे आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कुलकर्णी साहेब आहेत आणि इथले सुपरिटेंडेंट इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत. सगळ्यांनी अशी खात्री दिली की वित्त पुरवठा सतत राहिला तर आम्ही जून 23 पर्यंत ही कामं पूर्ण करू. मी त्यांना आश्वासन दिले वित्त पुरवठा सातत्याने ठेवण्याचं काम हे सरकारमध्ये मी करेन आणि कोणत्याही परिस्थितीत हे काम एवढं मोठं आहे आणि एवढी लांब योजना आहे की ही चालू झाल्यावर सरळ चालली पाहिजे. ती जर तशी चालू शकली नाही तर कुणावर तरी जबाबदारी टाकली पाहिजे. म्हणून आता नवीन जे टेंडर निघतील त्यात यांचं 5 वर्ष ही या योजना चालवण्याची जबाबदारी देखील जो कोणी कामं पूर्ण करेल त्याच्यावर घातली तर याच्यातल्या लिकेज होणारे एकदा चालू झाले की लिकेजेस आणि बाकीचे प्रश्न तयार होतात तर ते प्रश्न अनुत्तरित राहू नये
करण्याची जबाबदारी देखील ही कामं करणाऱ्यावर टाकण्याचा प्रयत्न आहे. उद्देश आहे की उस्मानाबाद जिल्ह्याच्या 7-8 तालुक्यामध्ये पूर्ण म्हणजे मला वाटतं की आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सुरेश बिराजदार, राहुल मोठे, गोरेसाहेब, आमचे निंबाळकर हे सगळे मधल्या काळात मुंबईला आले होते आणि डिसेंबर महिन्यात मी त्यांना आश्वासन दिलेलं की तुम्ही काही चिंता करू नका. जानेवारी महिन्यात हे सगळ्या प्रकल्पांचा आढावा घेऊन त्याच्या पुढच्या कामाला सुरुवात करायची सुद्धा मला असं लक्षात आलं की काही मध्येच मध्येच पंप हाऊस झालेला आहे, पुढची पाईप झालेली नाही, मागचं कॅनॉल झालेलं नाही, तलावातनं पाणी काढायचं उपसायचं काम झालेलं नाही, असे बरेच मिसिंग लिंक्स होत्या. त्या सगळ्या मिसिंग लिंक्सचं काम एकत्रित सुरू करायचा निर्णय केलेला आहे. मला विश्वास आहे की त्यांनी आग्रह डिसेंबर महिन्यात केलेला, जानेवारी महिन्यात हा निर्णय आम्ही केलेला आहे. त्याच्यावर सुधारित प्रशासकीय मान्यता राहिलेली होती. सुधारित प्रशासकीय मान्यतेची निर्णय झालेले आहेत आणि त्यामुळं आता इथून पुढं कोणताही अडथळा या दोन्ही योजनांना राहिलेला नाही. आणि मी कालही आमच्या भूम परांड्याच्या आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की जून 2023 पर्यंत भूम परांडा वाशीला पाणी येईल. इकडं दुसरा जो स्कीम 2 आहे लोहारा उमरग्यापर्यंत तुळजापूर आणि लोहारा उमरग्याला आपण पाणी देण्याची व्यवस्था होईल. त्याचा पाठपुरावा सिस्टमॅटिक होईल. याचा पैसाही उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करू. दुसरा आम्ही निर्णय घेतला तेरणा मध्यम प्रकल्प सुरुवातीला होता, त्याच्यानंतर बंद पाईपने देण्याचा निर्णय झाला. बंद पाईप काळ्या जमिनीतून जात असल्यामुळे ज्यावेळी पाईपमधून पाणी जायला लागलं त्यावेळी त्याचे जॉईंट्स डिस्टर्ब झाले आणि त्यामुळं प्रेशर पाईप असल्यामुळं त्या ठिकाणी काही पाईप्सना खाली सपोर्ट व्यवस्थित काळ्या जमिनीत जात असल्यामुळे मिळालं नाही, म्हणून त्याच्यात ब्रेकेजेस झाले. त्यामुळे ती योजना बंद पडली. ज्यांना आपण ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊ म्हणून सांगितलेलं होतं त्यांना आपण देऊ शकलो नाही. त्याच्यामध्ये एक समिती नेमलेली आहे मुख्य अभियंत्याच्या स्तराची की ह्या गोष्टीचे निर्णय प्रक्रिया आणि काय काय अडचणी आल्या याचा अभ्यास करणं आणि याच्यातल्या सुधारणा करणं. पण तोपर्यंत शेतकऱ्याला उघडा ठेवणं बरोबर नाही, मोकळा ठेवणं. आणि म्हणून आम्ही जुना जो कालवा आहे तो दुरुस्तीला 1.5-2 कोटी रुपये जे काही लागतील ते त्यांना एस्टिमेट करायला सांगितले. त्याच्यात सुधारणा करून जी जुनी व्यवस्था होती ती पुन्हा दुरुस्त करून लोकांच्या सेवेसाठी तयार केली जाईल आणि त्यांना पाणी उपलब्ध करून दिलं जाईल. जी पाईपलाईन केलेली आहे त्याचं काय करायचं काय नाही हा पुढचा प्रश्न आहे. जी समिती जी मुख्य अभियंत्याच्या स्तरावर आहे ती उच्चस्तरीय समिती त्याच्यावर निष्कर्ष देखील काढेल. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील बांधकामाधीन गोदावरी खोऱ्यातल्या 12 प्रकल्प आहेत. त्यापैकी 9 प्रकल्प डिसेंबर 21 पर्यंत आणि 3 प्रकल्प या व्यतिरिक्त डिसेंबर 22 पर्यंत आणि कृष्णा खोऱ्यातले 3 प्रकल्प मार्च 22 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन करायचे निर्देश दिलेले आहेत. खंडेश्वर मध्यम प्रकल्पाची सिंचनाची पुनर्स्थापना करण्यासाठी मध्ये नाही का पूर आला, खंडेश्वर तलावाचे ते धरण जे आहे त्याचे स्टॅबिलिटीचे प्रश्न तयार झाले, धोका होता. त्यामुळे 40% धरण खाली आता आपल्याला करावं लागलं. त्याच्या सुधारणेच्यासाठी जवळपास 12 कोटी रुपयापर्यंत 11 कोटी 66 लाख रुपये पर्यंत खर्च आहे. ते तात्काळ त्यांना निर्देश दिलेले आहेत. SLTCकडे गेलेला प्रस्ताव आहे, त्याला पुढच्या 15-20 दिवसात मान्यता मिळेल आणि त्याच्याही दुरुस्ती तातडीने आम्ही हातात घेतो. सर, मराठवाडा वॉटर ग्रीड 7 स्कीम्सबद्दलच आपण बोलतो. वॉटर ग्रीड जे आहे ते पाणी पुरवठा विषय आहे आणि पाणी पुरवठा विभाग त्याच्यावर बोलणं योग्य राहील. त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं काम वेगात चालू आहे.
आणि 7 TMC आपल्याला जे कृष्णा लवादानुसार आपल्याला उपलब्ध होणारं जे पाणी आहे 7 TMC, ते 7 TMC पाणी हे देण्याच्या विषयी आपले जसे 5.32 TMC इथं आहे तसे 1.68 TMC आष्टी बीड जिल्ह्यात पाणी द्यायची व्यवस्था केलेली आहे. अधिवेशन होतंय आणि त्याच्यामध्ये नाना पटोले असं म्हणतात की याच अधिवेशनामध्ये अध्यक्षपदाची निवड व्हायला पाहिजे आणि स्वबळाचा जो मारा आहे तो त्यांचा पक्षाचा अजेंडा आहे असं ते सांगतात. नाना पटोलेंच्या केलेल्या विधानाबद्दल आता मी काही बोलायचं नाही असं ठरवले, कारण ते गेले काही दिवस असं बोलतात त्याच्यावर मी प्रतिक्रिया देऊन झालेली आहे. त्यामुळे एकाच गोष्टीवर सतत प्रतिक्रिया देणं, त्यांनी बोलायचं आणि आम्ही प्रतिक्रिया द्यायची हेही योग्य नाही. आपण कसं घ्यायचं ते आपण ठरवलं. सर, समन्वय समितीमध्ये याबद्दल चर्चा होत नाही, कारण 2 दिवसाचं अधिवेशन आलं की लगेच नवीन हा मुद्दा आला की अध्यक्षपद आम्हाला दिसत नाही. अध्यक्षपद त्यांना देण्याबद्दल कोणाची तक्रारी नाही आहे, परंतु कोरोनाच्या काळात आपल्याला काही प्रश्न तयार झालेले आहेत. त्या 2 दिवसाच्या कालखंडामध्ये आम्हाला काय काय कार्यक्रम करता येतील त्याचा अंदाज घेऊन त्या बाबतीत योग्य तो निर्णय मुख्यमंत्री स्तरावर होईल. सर, 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणामध्ये अजित पवारांची चौकशी करा असं सीबीआय मार्फत चौकशी करा असा आग्रह भाजप करत आहे. 100 कोटी रुपयाच्या बाबतीतला आरोप कोणी केला? जो माणूस तुरुंगात आहे किंवा जो माणूस तुरुंगात जाणार आहे किंवा जाण्याची शक्यता आहे, त्यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेत असा अंदाज आहे किंवा ज्यांच्यावर असा थेट आरोप आहे, अशा लोकांनी त्यांना शिक्षा म्हणजे संकटात सापडल्यावर आणि ते NIAच्या ताब्यात गेल्यावर किंवा NIAने त्यांची चौकशी सुरू केल्यावर अशा स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. माझं स्पष्ट मत आहे की कुठल्या तरी दबावाला बळी पडून हे आरोप करण्यात आलेले आहेत. त्यांना असे आरोप करा म्हणून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे आरोप महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की कोणत्या परिस्थितीत ही लोक करत आहेत. आता त्याची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाने ठराव करून मागणी करायची, म्हणजे आरोपींनी केलेल्या मागणीला पाठिंबा द्यायचा, हे अनाकलनीय आहे आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं, मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीला आता दुसरं काही काम राहिलेलं नाही. महाराष्ट्राच्या कोरोनाच्या संबंधात त्यांनी चर्चा केली पाहिजे, महाराष्ट्राच्या विकासाबद्दल चर्चा केली पाहिजे, परंतु एका गुन्हेगाराने केलेल्या कथित आरोपावर चौकशी करण्यासाठी CBIच्याकडे मागणी करायची, याचा अर्थ तुम्हाला या देशातल्या या व्यवस्था CBI असेल बाकीच्या एजन्सीज आहेत त्याचा गैरवापर करण्याची फारच सवय लागलेली आहे आणि एवढी सवय लागलेली आहे की सगळी तुमची कार्यकारिणीच ठराव करायला लागलेली आहे. त्यामुळं हे दिसायला महाराष्ट्रातल्या जनतेला कळतं, तशा पद्धतीनं तुम्ही याच्यावर काम करता. काल देवेंद्र सांगतो म्हणाले की एक पोलीस खात्यातच वजे नाही आहे, प्रत्येक खात्यामध्ये वजे आहेत आणि त्याच्यावर पुरावे येत्या काही दिवसात बाहेर काढणार. ज्यावेळी काढतील त्यावेळी त्याच्यावर बोलू ना आपण, एवढी घाई काय आपल्याला. सर, राज्याची आर्थिक स्थिती काय आहे सध्या आणि कोरोनाच्या याच्यामुळे संकटामुळे अर्थसंकल्पीय जी तरतुदी आहे त्याचा फक्त 60%चा निधी देण्यात आलेला आहे. मी अर्थमंत्री नाही आहे त्यामुळे मला अत्यंत विश्वासाने आकडेवारी नसल्यामुळे बोलणं योग्य नाही. त्याचा परिणाम खात्यावर पण होणार आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा आपण लॉकडाऊन घेतले तेव्हा राज्याच्या तिजोरीतला महसूल पूर्णपणाने जवळपास थांबलेला होता आणि विविध कोरोनाच्या काळात आपल्याला जे सगळं लक्ष आपण कोरोनाकडे केंद्रित केलेलं ते असताना देखील राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी आपल्या महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीमध्ये आर्थिक नियोजन फारसं बिघडून दिलेलं नाही. काही प्रसंगी महाराष्ट्रातल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावं लागलं. आपल्या जर पगार महिन्याला असेल आणि 14,000 कोटी रुपये गोळा होत असतील तर विकासाला 2,000 कोटी होते. अशा परिस्थितीतही महाराष्ट्र सरकारने तारेवरची कसरत करत करत इथंपर्यंत आले. केंद्र सरकारने फार मोठा गलिलठ टॅक्स पेट्रोल डिझेलवर लावला म्हणून केंद्र सरकारच्या नेपथ्याने
भारतातल्या जनतेला 100 रुपयापेक्षा जास्त पेट्रोल खरेदी करावं लागतंय. असं कधीही भाकीत नव्हतं. 40 रुपयाचं पेट्रोल 42 रुपये झालं तरी महाराष्ट्रात आंदोलनं, देशात आंदोलनं करणारी भारतीय जनता पक्ष आज 100 रुपयाच्या पलीकडे त्यांच्या कर्तव्यगारीने गेलं. त्यात महसुलातून आज ते देश चालवत आहेत. आज देशाला लस मिळते. ही लस ही फार मोठा बडेजाव जर कोणी करत असेल की आम्ही लस देतो, तर ही लस देखील भारतातल्या पेट्रोल आणि डिझेलवरच्या टॅक्समध्ये जे महसूल गोळा झालेला आहे त्या देशातल्या जनतेच्या खिशातूनच चाललेली आहे असं माझं मत आहे. कारण एवढा मोठा टॅक्स गोळा करून देशातल्या जनतेवर फार मोठं संकट महागाईचं, पेट्रोल आणि डिझेल वाढीनं भारतीय जनता पक्षाने आणलेलं आहे. सर, नागपूरमध्ये आज घटना घडली की अनिल देशमुख यांच्या नावावर ईडीचे सकाळी छापे पडलेले आहेत. मगाचा जो विषय होता 100 कोटी रुपये, त्या अनुषंगाने चौकशीला सुरुवात झाली. असं होतच असतं. शेवटी काय आहे की तुम्हाला मगाशी मी सांगितलं सर्व एजन्सीचा वापर करायचा. आता अनिल देशमुखांच्याकडे काही सापडत नाही म्हटल्यावर मग सीबीआयच्या चौकशीत काही सापडलं नाही म्हटल्यावर मग त्यांची कुठली तरी सगळे आर्थिक व्यवहार तपासायचे. कधीतरी 10 वर्षापूर्वी काहीतरी झालेलं असायचं त्याच्यावर लक्ष देऊन त्याच्यावर परत एक FIR दाखल करायचं आणि लगेच छापेमारी करायची. हे सगळ्यांचाच हा अनुभव आहे. आता काय करणार. पण एकट्या मुंबईतून 100 कोटी जमा होते. आता तुम्हाला जसं मनात शंका आहे तशी मलाही शंका आहे. आपण गृहमंत्री होता म्हणून विचारलं. गृहमंत्री मी असताना असं कधी मी ऐकवलेलं नव्हतं. आणि हा आरोप जो करण्यात आलेला आहे हा आरोप देखील कुणी केला आहे? आयुक्त तो कधी केला? आता आधी केला असता त्यांनी सांगितलं असतं की बाबा हे गृहमंत्री मला पैसे मागायला लागले तर आम्ही विश्वास ठेवला असता. ते ग्रामीण भागात इकडं चुकीत होतात लोक 100 कोटी द्यायचं हां, विचारलं. ते असं आहे की अशा मोठ्या आकडे टाकायचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करायचे ही पद्धत आहे. आणि त्याला संकटात आल्यावर त्याच्यावर पूर्ण त्या ज्या व्यक्तीने ज्या विधानं केली त्याची परिस्थिती काय याचा अभ्यास केल्यावर हे आरोप किती तथ्य असावं याचं तुम्हाला आकलन होईल. तुम्ही जाणते पत्रकार आहात असं मला वाटतं. आणि सरकारने नेमकं काय चालू लगेच आढावा सुरू केला. मतदारसंघ निहाय आढावा लगेच सुरू केला. 2030 पर्यंत ही योजना पूर्ण होणार का? टप्पा क्रमांक 1 आणि टप्पा क्रमांक 2 नाही ते झालं. जून 23 पर्यंत ही योजना पूर्ण होणार का? करण्यासाठी तेच बोलतो 100% बोलतो ना. जून 23 पर्यंत ही योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची आम्ही शिकस्त करू. मी यांना जून 23 सांगितलंय. कदाचित जर मागं पुढे झालं तर जास्तीत जास्त डिसेंबर 23 पर्यंत का होईना पण ही योजना पूर्ण होऊ शकते. मी जून 23चा आकडा याच्यासाठी दिलेला आहे, तारीख दिलेली आहे कारण आमच्या गणिताप्रमाणे हे काम 2 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे. त्यामुळे जून 23ला ते होऊ शकेल असा आम्हाला विश्वास आहे. तेरणा मध्यम प्रकल्पामध्ये बंद पाईपलाईन योजनेच्या संदर्भात आपण बोलला, परंतु त्या टेंडरला 69% म्हणजे जास्त ही देऊन म्हणजे 11 कोटीचं टेंडर 37 कोटीला देऊन ही योजना चालू होती. कुठेतरी कंत्राटदाराला पोहोचण्याचं काम त्या काळामध्ये झालंय. मला त्याची अजून सुद्धा त्याची चौकशी नाही आहे. मला नाही ना, आपण कमिटी नेमली आहे ना. कमिटी तेच चौकशीचं काय चीफ इंजिनियरच्या स्तरावर उच्चस्तरीय समिती गठीत केलेली आहे आणि त्याचा सगळा अहवाल येईल आपल्याकडे. काय आंदोलन उभारणार होतं. 16 मे रोजी तुम्ही स्टेटमेंट दिलं होतं की पेट्रोल दरवाढीवर राज्यव्यापी महाराष्ट्रात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व ठिकाणी महाराष्ट्रभर जवळजवळ 270 किंवा 280 तालुक्यात आमच्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन होते. कोरोनाच्या अनुषंगाने राज्यात निर्बंध कडक होणार का? आणि काही राजकीय नेते सर्व पक्षीय असतील किंवा बाकी इतर ठिकाणी सभा सुरू झाल्या किंवा गर्दी सुरू झाल्या त्याचा एक सूर आहे की नेते भाषण करतात आणि तेच गर्दी करतात सगळ्यांकडे. एकदम तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यसरकारमध्ये आहे आणि राज्य सरकारनं काही मागणी केली की निवडणुका जिल्हा परिषद 5 आहेत असं आहे की निवडणूक आयोगाने राज्य सरकारच्या पोलीस खात्याला, मुख्य सचिवांना साधारणपणाने महाराष्ट्रातली कोविडची परिस्थिती, निवडणूक चालू करण्याची यंत्रणा, येणाऱ्या पाऊस काळाचा अंदाज या सगळ्याचा अभ्यास करून निर्णय घेणं अपेक्षित होतं. पण तसं न करता त्यांनी अचानकपणाने हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही राज्याच्या मंत्रिमंडळातही याचा विचार केला की अशा पद्धतीने निवडणुका होणं, शेवटी ओबीसींचं आरक्षण रद्द होणं यालाच आमचा विरोध आहे.
सुप्रीम कोर्टात जो निर्णय लागला ज्या पद्धतीने लागला, त्यात आम्हाला जनगणना जी सामाजिक सर्वेक्षण जे करण्यात आलं 2011-12ला, मी त्यावेळी ग्रामविकास मंत्री होतो, तेव्हा जे आम्ही ग्रामविकास खात्याच्या मार्फत सर्वेक्षण केलं, जे केंद्राला सबमिट केलं, ते अधिकृतपणाने केंद्र सरकारने पब्लिश केलं पाहिजे. केंद्र सरकारकडे हे सगळे आकडे असताना त्यांनी सुप्रीम कोर्टात ते आकडे दिले नाही आणि त्यामुळे शेवटी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळं केंद्र सरकार आपल्या कर्तव्याला चुकलेलं आहे. यासाठी भुजबळ साहेबांनी काल सविस्तर आमच्या पक्षाच्या बाजूने आणि महाराष्ट्रातल्या समस्त ओबीसी समाजाची व्यथा त्यांनी मांडलेली आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्धार आहे की काही झालं तरी ओबीसी समाजाला हे राजकीय आरक्षण त्यांचं गमावलेलं आहे. 55,000 जागा त्यांच्या कमी झालेल्या आहेत. त्यांना हे राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे. तर महाराष्ट्रात या मंडल आयोगाच्या नंतर ओबीसी समाजाला आणि विशेषतः पवार साहेबांनी महाराष्ट्रात जे आरक्षणाचं स्थानिक स्वराज्य संस्थात पावलं उचलली त्याचा मान राखला पाहिजे आणि सर्व समाजांना राजसत्तेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे. ही आमच्या पक्षाची मूळ भूमिका आहे. साहेब, शिवसेनेसोबत तुमची कशी आघाडी होणार आहे? शिवसेनेसोबत आपण एकत्रित येणार असं म्हटलंय. आघाडीच आहे ना आता सध्या काय आहे? आता आहे, आता आगामी निवडणूक आहे. ती पुढच्या पुढे आहे ना, अजून वेळ आहे त्याला. आता सध्या आघाडीतच आहे आम्ही. कालच्या आढावा बैठकीत ह्याचा विषय झाला का? शिवसेना आणि राष्ट्रवादी कशा पद्धतीने लढावं जिल्ह्यामध्ये, ते आपण मतदारसंघाचा आढावा घेत असताना माझे आढावे लढण्यासाठी नाही आहेत. माझे आढावे कार्यकर्त्यांच्या संवादासाठी. त्यांचे काही प्रश्न, त्यांना काही सूचना करायच्या असतील, मध्ये 1.5 वर्ष लोकांचा संवाद कमी झालेला आहे किंवा लोकांना काही मांडता यावं कार्यकर्त्यांना, आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, यासाठी त्यांनी लढाई कशी करावी यासाठी आढावा नाही. सोलापूरचे माजी आमदार जे आहेत दिलीप माने जे आहेत ते राष्ट्रवादीमध्ये येत आहेत. नाही, कोणी नाही. माहिती कशी? मला माहिती आहे ना, मी पक्षाचा अध्यक्ष म्हणजे मला आमच्या पक्षात कोण येतं याची माहिती तुम्ही द्यायला सगळं माहिती असतं सर, तुम्ही फक्त सांगत नाही. गरीब कार्यकर्ता दिलीप मानेंच्या घरी मी चांगला काल नाश्ता घ्यायला गेलेलो होतो. त्यांच्या वडिलांपासून माझ्या वडिलांचे त्यांच्या वडिलांपासून संबंध आहेत. त्यांचे बरेच दिवस मला निमंत्रण होतं. काल त्यांच्या घरी नाश्ता घेतला आणि इकडं आलो. त्यामुळे याचा अर्थ लगेच कोणी कुठल्या पक्षात जाते असं काढण्याची आवश्यकता. सर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते नाशिकहून दिल्लीला घेण्याचा घाट रचला जातो आणि कौतिकराव ठाले पाटलांनी असं म्हटलं की शरद पवारांना कुठेतरी देश पातळीवर मोठं करण्यासाठी हे संमेलन तिथे नेऊन त्यांचा गाजावाजा करण्यात येतो असं त्यांचा आरोप आहे. भुजबळ साहेबावरती पण टीका केली पैसे जमा करायला. कौतुकरावांचं कौतुक करावं तेवढं त्यांनी सांगणं. आता शरद पवार साहेबांचा काय संबंध आहे? ते जे हे घेतात निर्णय, ती निर्णय घेणारी जी समिती आहे साहित्य परिषद, त्यांचा हा निर्णय आहे. पवार साहेबांना याची कल्पनाही असेल असं मला वाटत नाही. त्यामुळं असं काय आहे, पवार साहेबांच्यावर बोललं, अजित पवारांच्यावर बोललं की लगेच पेपरला येतं. त्यामुळं सगळ्यांचाच प्रयास चालू आहेत आणि तुम्ही काय होतं काम करतो. सर ऐका मुळातच निवडणूक आयोग असतो काही सर्वोच्च न्यायालयाचं जे जजमेंट होतं गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालची निवडणूक झाली किंवा पंढरपूरच्या विधानसभेच्या वेळेला कॉन्स्टिट्युशनली बाइंड इन्स्टिट्यूशन असतं. मुळातच मंत्रिमंडळाने चुकीची शिफारस केली, नंतर सेक्रेटरीने ते चुकीचं केलं. असं या आपल्या मंत्रिमंडळामध्ये जो ठराव झाला नंतर सीताराम कुंटेंनी राज्य निवडणूक आयोगाला चर्चा झाली, पण आधी 2 वरिष्ठ मंत्र्यांनी बाहेरून माध्यमांना सांगितलं की राज्य सरकारची अशी भूमिका आहे की या पोटनिवडणुका पुढे ढकलल्या. पण आज निवडणूक आयोगानं सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचं जे जजमेंट आहे ते कॉन्स्टिट्युशनली बाइंड असल्यामुळे आम्हाला हे करणं शक्य नाही. प्रश्न हा आहे की राज्यातल्या वरिष्ठ मंत्र्यांनी अशा पद्धतीने चुकीची मागणी का केली? केवळ ओबीसी समाजाला असं आहे की ओबीसी समाजाच्या बाजूने आमचं सरकार आहे. ओबीसी समाजाच्या जागा ज्या रद्द झाल्या यालाच मुळात आमचा विरोध आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला त्यांचा आम्ही आदर करतो, पण आज समाजाची भावना काय हे राजकीयदृष्ट्या आमच्या पक्षाला, शिवसेनेला, काँग्रेसला, आमच्या पक्षाची भूमिका मी मगाशी सांगितली. त्यामुळं ही भावना आहे सगळ्यांची. त्यामुळं ह्या बाबतीत काय आहे तर जो सेन्ससचा रिपोर्ट सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण झालं तो रिपोर्ट जर 2011 साली
किंवा 12 साली केंद्र सरकारकडे पोचला असेल किंवा 13 साली, तर त्याचं आजपर्यंत उलगडा जर होत नसेल तर ही पाळी ओबीसी समाजावर आली नसती, त्यांच्या राजकीय आरक्षण गेलं नसतं. त्यामुळे ही सर्वदूर भावना आहे. आता शेवटी जनतेच्या भावनेचा आदर याला सगळ्यात जास्त समाजात लोकशाहीत किंमत आहे. कोण काय कुठे टेक्निकल फॉल्ट आहेत याच्याशी काही, आम्हाला जनतेच्या समाजातली जी भावना आहे त्याचा आदर आम्ही करतो आणि म्हणून आम्हाला वाटतं की या निवडणुका पुढे ढकलायला पाहिजे होत्या. ही आमची त्यातली भूमिका आहे. मुख्य सचिवांनी निवडणूक आयोगाला विचारणा केली तर काय पाप केलेलं नाही. त्यांनी आम्हा सगळ्यांना जे वाटतं ते विचारले, त्यात काय फार वरून आता ऑप्शन संपले असं माझं म्हणणं. आता ते बघू ना आपण. सर, एकीकडे आपण म्हणता शिवसेनेला सोबत घ्यायचं आणि दुसरीकडे तुमच्या स्वागताचे बॅनर उस्मानाबादमध्ये लागले होते ते काढण्यात आले नगरपालिकेच्या वतीने. नगरपालिकेमध्ये सत्ता शिवसेनेची आहे. असं आहे की बॅनर विनापरवाना लावले तर ते बॅनर काढायचेच असतात. माझा असो किंवा मोदी साहेबांचा असेल, हा काढायचाच असतो. तेव्हा विनापरवाना ज्यांनी बॅनर लावले त्यांचे बॅनर काढले. नगरपालिकेचं अभिनंदन करतो की त्यांनी अशा पद्धतीने कारवाई केली. आणखीन काही शिल्लक असतील ते त्यांनी काढायला हरकत नाही. महामंडळाच्या नेमणुका ज्या आहेत बऱ्याच काळात ठरलेल्या आहेत. महामंडळाच्या निवडणुकांच्या बाबतीत आमची जवळपास चर्चा 90% पूर्ण झालेली आहे आणि याच्या नेमणुका हळूहळू आता सुरुवात परवा सिंधी संस्थांचं आम्ही निर्णय घेतला. आता पुढच्या 15-20 दिवसात महिन्याभरात याचे बरेचसे निर्णय बाहेर येतील आणि आमच्या तिन्ही पक्षाच्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध. आम्हाला काय आहे का एक बी आमदार नाही राष्ट्रवादी द्यायचं. एखादा काय आहे का महामंडळ? महामंडळावर काही नियुक्ती होईल का उस्मानाबाद जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची? असं आहे की घेऊन जावं असं द्या असं सगळ्यांचा आशा धरायची का? काही पालिकेला असलेला उस्मानाबाद जिल्हा आता सध्या काहीच नाही, कुठं दिसून येत नाही सध्या. स्पर्धा वगैरे काही मिळणार का उस्मानाबाद? असं आहे की आता काल मी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची चर्चा केली. बराच वेळ चर्चा झाली. आमचा हा जिल्ह्यातला पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या ह्याच्याबद्दल अनेकांनी अनेक सूचना केल्या. आमच्या या जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना अधिक मानाचं स्थान देण्याची जी संधी पक्षाला मिळेल ती संधी आम्ही देणार आहोत. या जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना अधिक आम्ही ज्यांना शक्ती दिली ते आज आमच्याबरोबर नाही आहे. त्यामुळं आता नव्या माणसांना, नव्या सहकाऱ्यांना, नव्या नेत्यांना आम्हाला उभं करावं लागेल आणि ते उभं करण्याचं काम नक्की करणार. सर मिशन 100 नेमकं काय आहे? कुठं आहे मिशन 100 म्हणजे काय आहे? आम्ही 114 जागा लढवतो, त्यातले जास्तीत जास्त निवडून याव्यात म्हणून आमचे युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी ते मनावर घेतले आणि ते सगळीकडं निरीक्षण करून ते सुधारणा प्रत्येक मतदारसंघात आम्ही जे 114 लढवले ना मागच्या, त्यातला त्यांना त्यांची इच्छा आहे की सगळ्या युवकांनी जास्त पुढाकार घेतला पाहिजे, नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी ते प्रयत्न करतात. तुमची इच्छा काय? आता मला एक सांगा, पक्षाच्या अध्यक्षाला आपले जास्त जागा निवडून येतील हे वाटणं स्वाभाविकच आहे. त्यामुळे माझ्या इच्छेचा प्रश्न आपल्या मनात का आला? पवार साहेबांची आम्ही स्वबळाचा नारा दिलेला नाहीये. आम्ही आमच्याबरोबर तिन्ही पक्ष यावेत ही भूमिका आमची आहे. पण नाही आले तर शेवटी शिवसेना बरोबर असेल तर शिवसेनेला बरोबर घेऊन या महाराष्ट्रात आघाडी करू. काँग्रेस आमच्याबरोबर अनेक वर्ष आहे, त्यामुळे ती अशी कुठं जाईल असं वाटत नाही. त्यामुळं आम्हाला ज्या संधी मिळेल त्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणणं आणि पुन्हा पुढचं 2024च्या नंतरचं सरकार हे प्रभावीपणानं चालवणं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर पश्चिम विदर्भ वगळता शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांना पूरक आहे असं नाही वाटत? नंबर घेणं एकमेकाला पूरक आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना फारकी नाही आहे, मुंबईत राष्ट्रवादी. नाही, मला आता आम्ही गेले 1.5-2 वर्ष काम करतोय. आम्हाला काम करताना शिवसेनेबरोबर कुठं फारशी येत नाही आहे. काही ठीक आहे, काही 10-12 ठिकाणं अशी आहेत की जिथं संघर्ष होतो कार्यकर्त्यांचा, त्याच्यावर हळूहळू आम्ही उपाययोजना करू. हे कोरोनामुळे काय झालं की आम्हाला सगळीकडे जाऊन आत्तापर्यंत
आम्ही तिन्ही पक्ष प्रत्येक मतदारसंघात जाऊन सर्व कार्यकर्त्यांना घेऊन बसणं अभिप्रेत होतं, ते आम्ही करू शकलो नाही. भविष्यात कोरोना कमी झाल्यावर नक्की करू. कृष्णा खोऱ्याला आपण भरीव दिल्याबद्दल पत्रकारांच्या वतीने आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने आम्ही आपले जाहीर आभार मानतो. माझ्या प्रोग्रेसवर तुम्ही लक्ष ठेवा आणि CPM पॉईंट चार्ट तुम्हाला पाहिजे तर मी तयार केल्यावर देतो. तुमचं लक्ष असावं, आमचं तर आहेच सगळ्यांचं, पण तुम्ही ह्याच्यावर लिखाण करत राहिला आणि जयंत पाटलांना जून 23ची सतत आठवण करून दिली. हां, टीका केली तरी चालेल, पण सतत ठोका टाकल्याशिवाय आपल्यालाही काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुम्ही जे म्हटला ते जून 23 त्याचं सतत आठवण करून देण्याची जबाबदारी जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांच्यावर सोपवतो. पाणी पुजण्याच्या कार्यक्रम